अरे भाव्या, अरे शिमग्याला गावी आलास काय? शिमग्याला गावाला पण आलोय आणि अवघडातली जमीन वगैरे विकायची आहे ना, तिचे कागदपत्र बनवायला आलोय. तुला एक कळत नाही काय रे? अरे तू नुसती जमीन नाही, कोकण विकायला काढलंयस. काय? असतोस काय? काहीतरीच काय, मी तर फक्त माझी 15 गुंठ जमीन विकतोय. अरे तू नुसतं जमीन नाही, तू वाडवडिलांची सर्व मेहनत आठवणी विकतोयस. या जमिनीवर तू लहानाचा मोठा झालास. आज आईवडिलांच्या मागे तू तिलाच बाजारात उभं करतोयस. अरे इथले आंबे काजू फणस विकून तुझ्या आईवडिलांनी तुला मोठं केलंय. रूमसाठी गाडीसाठी तू जमीन विकणार. अरे पण तू रात्रीचा दिवस कर ना, घाम गाळ, पैसे कमव. तू जाशील तिला विकून मुंबईत निघून. नंतर तिच्यावर बुलडोझर फिरवतील, तिचे कपडे फाडतील, तिचं पोट फाडून तिचं आणि तिच्या मुलांचं, म्हणजे तिच्यावर वाढलेल्या झाडरूपी मुलांचं नातं कायम तोडून टाकतील. तिला पोरकं करतील. हीच वेळ आहे ती तिने केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची. आता तू ठरव, कोकण राखायचं की विकायचं. चल चाललो. कोकण विकायला काढलाय. तिला विकून मुंबईत. नंतर तिच्यावर बुलडोझर फिरवतील, तिचे कपडे फाडतील, तिचं पोट फाडून तिचं. अरे दादा थांब, मी नाही विकणार आपलं कोकण आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा नाही विकू देणार. आज जर आपण कोकण वाचवलं तर उद्या आपण वाचू. म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, जमीन वाचवा, कोकण वाचवा.